हे आहे चंद्रपुरातील वरोरा शहरात पदवी शिक्षण देणारं आनंद निकेतन कृषी आणि विज्ञान महाविद्यालय। डॉक्टर आमटे कुटुंबियांच्या महारोगी समितीच्या वतीनं हे महाविद्यालय चालवलं जातं। विज्ञान महाविद्यालयातील आवारात कनिष्ठ वर्गाच्या विद्यार्थिनींसाठी एक प्रसाधनगृह आहे। मात्र याच प्रसाधनगृहातल्या आतल्या भागात स्पाय पेन कॅमेरा ठेवल्याचं एका विद्यार्थिनीच्या निदर्शनास आलं। इथल्या विद्यार्थिनींनी या कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहिलं असता त्यांना धक्काच बसला, कारण तासिका तत्वावर काम करणारा प्राध्यापक प्रशांत गंधारे हा स्पाय पेन कॅमेरा ठेवतानाचं दृश्य या विद्यार्थिनींना दिसलं। हादरलेल्या विद्यार्थिनींनी सगळ्या प्रकाराची माहिती प्राचार्य आणि उपप्राचार्यांना दिली। मात्र महाविद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून दबाव टाकून प्रकरण दडपण्यात आल्याचा आता आरोप होतोय। इतकंच नाही तर प्रशांत गंधारेला बोलवून त्याचा राजीनामा घेत मुक्तता केल्याचाही आरोप होतोय। टॉयलेटला गेलो, नंतर थोड्या वेळाने अचानक वर सज्जावर असं काहीतरी पेन सारखं दिसलं होतं। वाटलं होतं तिथं काय असं म्हणून, तिथं कशी का पेन राहणार। जवळ जाऊन बघितलं, खोलून बघितलं तर ते कॅमेरा आढळला तिथे। मग ते कॅमेरा बघितला वगैरे काही नाही। नंतर कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपलकडे देऊन दिला। अखेर या प्रकरणी पोलिसांनी फरार प्रशांत गंधारे विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्याच्या शोधासाठी 2 टीम पाठवण्यात आल्या आहेत। पोलिसांनी स्पाय पेन कॅमेराही जप्त केला आहे। संस्थेच्या संचालकांनी आमच्या इकडे फिर्याद दिली, तर आरोपी हा फरार आहे आणि कालपासून त्याची शोध मोहीम चालू आहे आमची। या संतापजनक प्रकारात फरार प्राध्यापकासह आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते। स्पाय पेन कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जात होता का? महाविद्यालयाने या प्रकारावर कठोर भूमिका घेण्याऐवजी प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न का केला? प्राध्यापकाला निसटण्याची संधी देणाऱ्या महाविद्यालय प्रशासनावर काय कारवाई होणार, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।